आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते देवदत्त निकम सुद्धा जोडलेले आहेत. त्यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. देवदत्तजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय की सध्या दूध भेसळीचे सर्रास अतिशय गंभीर असे प्रकार पाहायला मिळतात आणि त्यानंतर दुधाचा असेल, पनीरचा किंवा दुधाच्या पदार्थाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. मात्र मंचरमधील दूध भेसळाचा नेमका आका कोण आहे हा प्रश्न निर्माण होतोय. त्याचं कारण म्हणजे पोलिसांनी पुरावे देऊन सुद्धा एफडीएचे अधिकारी मात्र कारवाई करत नाहीत. कारवाई करण्यास नेमकं ते का थांबतात हा प्रश्न उपस्थित होतोय. आपली यावरती काय पहिली प्रतिक्रिया? आता 4-5 जुलैच्या दरम्यान पहिल्यांदा एफडीएने दूध भेसळीच्या संदर्भामध्ये जी कारवाई 26 आरोपींवरती गुन्हे दाखल झाले. पर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली. देखील फरार आहेत आणि 10 जणांना अटक करण्यात आली. एकूण 36 आरोपी आहेत. परंतु या संदर्भामध्ये मागच्या 27 एसपी पोलीस स्टेशनचे पीआय यांना लेखी पत्र दिलं आणि त्यांना जे फरारी आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक त्या ठिकाणी करण्यात येईल. एफडीए आयुक्त तुकारामजी मुंडे यांची देखील भेट घेतली आणि त्यांना आम्ही सांगितलं की हा माल जो माल दुधाचा विकलेला आहे, ज्यांनी जो घेतलेला आहे, जे प्रॉडक्ट बनवलेले आहेत त्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली. म्हणले आमच्या चौकशीमध्ये तसं पुढे येत आहे. त्यांनी काय नावं डायरेक्ट आम्हाला सांगितले नाहीत, परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. त्यांना आम्ही नोटिसा काही राजकीय असणारे आरोपी त्याच्यामध्ये आहेत. काही अटक झालेली लोक आहेत. काही आता आमच्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत विष्णू हिंगे, तर त्यांचा पुतण्याला अटक केलेले आहेत आणि त्यांची देखील अथर्वजी त्यांची हिरीचं नाव अगदी देवदत्तजी, मात्र मुद्दा हा निर्माण होतोय की पोलीस तपासाचे सर्व पुरावे मिळून सुद्धा नेमकी ही टाळाटाळ का होत आहे? ही प्रशासकीय पळवाट आहे की भेसळखोरांना पाठीशी घालण्याचा प्रकार? आता पोलिसांचं म्हणणं आहे आम्ही तिथपर्यंत आता पोहोचतो ते पळून आम्ही कोणाला जामीन दिलेला नाहीये आणि जे अटक केले त्यांनी जामीन टाकले होते अर्ज पण ते फेटाळलेत. आम्ही त्यांचे रिमांड पण घेतलेत आणि आमचा तपास चालू आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का लवकरात लवकर जे फरार आरोपी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. अगदी देवदत्तजी, आपण म्हणताय की अटक झाली पाहिजे, मात्र ज्या प्रकारे आपण आता उल्लेख केला 4 जुलैचा, म्हणजे अगदी तब्बल 50 दिवसांपेक्षा जास्तचा कालावधी होतोय. पोलिसांनी पुरावे दिले तरी सुद्धा कारवाई होते. नेमका कोणाचा दबाव असेल याबाबत नेमकी आपली काय शक्यता आहे? नाही, आम्ही याच्या संदर्भामध्ये ज्यावेळी तालुक्याची बदनामी होते आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहेत आमदारांना आम्ही सांगितलं की तुम्ही एक पत्र मुख्यमंत्र्यांना द्या, दोन्ही डीसीएमला त्या ठिकाणी द्या आणि आयुक्त त्या ठिकाणी असो, आमच्या पक्षाचा असो, कारवाई त्या ठिकाणी करा आणि हा भेसळ जे आहेत हे भेसळखोर गाजाड गेले पाहिजे. परंतु अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारचं पत्र की या भेसळी संदर्भात मुख्यमंत्री, दोन्ही डीसीएम किंवा आयुक्तांना दिलेलं नाही. तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे की त्यांनी या प्रकरणाचा छाडवण्याकरता पुढाकार घेणं गरजेचं आहे. परंतु आपली जवळची लोक त्याच्यात अडकल्यामुळे ते काही त्याच्यात पुढाकार घेत नाहीत. देवदत्तजी, खरं तर राज्यभर आपण पाहतोय तुकाराम मुंडे धडाकेबाज कारवाईने त्याची चर्चा राज्यभर असते. मात्र अनेक ठिकाणी कठोर कारवाया करणारे मुंडे जे आहेत ते पुण्यात येताच एफडीएवरचा त्यांचा वचक हा कमी झालाय की संपलाय की यंत्रणाच खिशात घातली जाते? काय वाटते नेमकं पुण्यात नेमकं काय चाललंय? काम काही तांत्रिक अडचणीमुळे देवदत्त निकम यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र तुकाराम मुंडेंवर नेमका कोणाचा दबाव हा सवाल आता निर्माण होतोय. सुशांत हिंगे यांचा पॉलिटिकल आका कोण? कारण मंचरमध्ये ज्या प्रकारे दूध भेसळीचा अत्यंत गंभीर असा प्रकार पुढे आलाय, पोलिसांनी या संदर्भातले पुरावे दिलेत, मात्र तरी सुद्धा एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढील कारवाई होत नाही. त्यामुळे जनसामान्यांच्या मनात, महाराष्ट्राच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतोय. कारवाई न करण्यासाठी तुकाराम मुंडेंवरती नेमका दबाव कोणाचा आहे, याचं नेमकं कारण काय हा प्रश्न आता वारंवार विचारला जातोय. सुशांत हिंगे यांचा पॉलिटिकल आका कोण? मंचरमधील दूध भेसळ मोठ्या प्रमाणात झालं त्याबाबतचे पुरावे सुद्धा, सबळ असे पुरावे पोलिसांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या संदर्भात पुढे कुठली कारवाई होत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.